वेलकम टू खारुताई चॅनल. ह्या व्हिडिओपासून आपण अकाउंटचा चॅप्टर 8 रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, मीनिंग, एरर्स का होतात, रिझन्स ऑफ एरर्स आणि नीड ऑफ रेक्टिफिकेशन म्हणजे रेक्टिफिकेशन का करावं लागतं, त्याची गरज काय, हे बघणार आहोत. द इंट्रोडक्शन अँड मीनिंग. In previous chapter, we have learned that a trial balance is prepared to check the arithmetic accuracy of transactions recorded in a journal, posting them into the ledger and balancing the ledger account. आपण काय बघितलं होतं, ट्रायल बॅलन्स जेव्हा डेबिट्स आणि क्रेडिट्स इक्वल असतील तर त्याची जे काय बुक्स आपण मेंटेन केले त्याची अरिथमॅटिकल ॲक्युरेसी आहे, म्हणजे ते बरोबर आहे, म्हणजे जर्नल, पोस्टिंग, बॅलन्सिंग सगळं बरोबर झालंय असं आपण अज्युम करू शकतो, पकडू शकतो. If a trial balance agrees, it is assumed that recordings, posting, etc. have been done correctly. बरोबर असेल, सेम असेल तर सगळं केलंय ते बरोबर आहे असं आपण समजत होतो. पण हे पार्टली करेक्ट आहे. बट दिस इज ओनली पार्टली करेक्ट बिकॉज इवन इफ ट्रायल बॅलन्स ॲग्रीज, जरी ट्रायल बॅलन्स सेम असेल, मॅच झालं असेल, तरी पण त्यात एरर्स असू शकतात. देर मे बी सम एरर्स इन द अकाउंटिंग रेकॉर्ड. म्हणजे काय होऊ शकतं, चुका असे होतात की एका चुकामुळे दुसरी चूक लपून जाते, अशा गोष्टी पण होतात आणि ती गोष्ट मग नंतर कधीतरी लक्षात येते, असं पण होऊ शकतो. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट इक्वल आहे म्हणजे सगळं बरोबर आहे हे असू शकतं, असं पण असू शकतं, किंवा त्याच्यात अशा चुका असू शकतात की एकामुळे दुसरी चूक झाकली गेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एक क्रेडिट परचेस घेऊया जो शेवटच्या दिवशी झाला होता. तो आपण ट्रायल बॅलन्समध्ये कन्सिडर नाही केला, आपल्या बुक्समध्ये रेकॉर्डच नाही केला, तर त्यामुळे त्याचं परचेसचं डेबिट पण रेकॉर्ड नाही झालं आणि क्रेडिटरचं क्रेडिट पण रेकॉर्ड नाही झालं. त्यामुळे हे 5000 आणि हे 5000 दोन्ही पण रेकॉर्ड नाही झाले आणि त्यामुळे ट्रायल बॅलन्स टॅली झाली. जर हे रेकॉर्ड केले असते तर हे 1,90,000 आणि 1,90,000 झालं असतं. म्हणून ट्रायल बॅलन्स मॅच झाली, डेबिट आणि क्रेडिट मॅच झाले म्हणजे आपलं सगळं अकाउंटिंग बरोबरच आहे असं नाही म्हणता येणार. बरोबर असू शकतं किंवा असे काय एंट्रीज राहिले असेल तर त्या दिसून येणार नाही. अशा चुका आपल्याला ट्रायल बॅलन्समधून दिसून येणार नाही. Accuracy is assured only when there are no errors in the books of accounts. To confirm accuracy, errors are identified and rectified. ॲक्युरेसी म्हणजे काय, बुक्स बरोबर आहेत, ॲक्युरेट आहेत. आपण हे बघितलं, आपल्याला बुक्स ॲक्युरेट मेंटेन करायचे आहेत, करेक्ट मेंटेन करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला एरर्स नसले पाहिजे. त्यासाठी एरर्स नसण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, एरर्स असतील तर ते आयडेंटिफाय करायला पाहिजे. आयडेंटिफाय करणे म्हणजे शोधता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजे आणि शोधून त्याला रेक्टिफाय पण करायचे आहेत. नुसतं शोधून ठेवायचे नाही आहेत, त्याला रेक्टिफाय करायचे आहेत, मग आपले बुक्स ॲक्युरेट होतील, करेक्ट होतील. Many business units have shifted from manual accounting to computerized accounting, yet errors in accounting are unavoidable. म्हणजे आधीच्या काळात आपण मॅन्युअल अकाउंटिंग करत होतो, बुक्समध्ये अकाउंट्स मेंटेन करत होतो, तर तेव्हा प्रत्येक पेजची टोटल, प्रत्येक बुकची टोटल, बुकची समरी वगैरे ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मॅन्युअल कॅल्सीमध्ये कुठे ना कुठेतरी चुका होण्याची शक्यता भरपूर होती. कम्प्युटराइज सिस्टममध्ये चुका होत नाही तसं नाही, चुका कमी झाल्या पण तरीही कम्प्युटराइज सिस्टममध्ये पण चुका होऊ शकतात किंवा नवीन प्रकारच्या वेगळ्या टेक्निकल चुका म्हणतो ना, टेक्निकल एरर्स पण होऊ शकतात. तर काय म्हणतात, चुका कमी झाल्या किंवा त्याचे प्रकार बदलले आहेत पण चुका होतात, ते अनअवॉइडेबल आहे. कारण की शेवटी एंट्री माणूसच करतो ना, माणसाकडून चुका होतात. हेन्स एरर्स आर टू बी लोकेटेड and rectified to find out the real profit or loss and financial position. म्हणून हे असे जे काय राहून गेलं वगैरे असे काय एरर्स असतील तर त्याला लोकेट करणे म्हणजे शोधणे आणि रेक्टिफाय करणे, म्हणजे त्याला बरोबर करणे, दुरुस्त करणे. रेक्टिफाय हा शब्द लक्षात ठेवा, दुरुस्त करणे मी जस्ट तुम्हाला समजण्यासाठी सांगते. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, रेक्टिफाय करणे, रेक्टिफिकेशन हे शब्द एक्सेप्ट करा तुम्ही, तुमच्या वोकॅब्युलरीमध्ये ॲड करा. टू फाइंड आउट द रिअल प्रॉफिट ऑर लॉस अँड फायनान्शियल पोझिशन. एरर्स गेले तर आपल्याला सगळे बरोबर प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट मिळणार. तर आता आपल्याला बघायचं
एरर्स होतात का, म्हणजे एरर्सचे कारण काय, रिझन्स ऑफ एरर्स. तर पहिलं कारण आहे लॅक ऑफ अकाउंटिंग नॉलेज. अकाउंटंटला, जो आपला एम्प्लॉई आहे, अकाउंटंट आहे, त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड्सच माहीत नाही, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स माहीत नाही, म्हणजे त्याला नॉलेज नाही आहे. तो जस्ट 11वीत गेलाय आणि कामाला लागलाय. त्याला अकाउंटिंगचं डेबिट क्रेडिट नीट अजून कळत नाही, अकाउंटिंग एंट्री सगळे उलटसुलट करतो. तर लॅक ऑफ अकाउंटिंग नॉलेज. दुसरं कारण काय असू शकतं, रॉंग डेटा कलेक्शन, म्हणजे चुकीचा डेटा, चुकीची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे. तर कसं होऊ शकतं, जनरली आपण एंट्रीज, एक्झाम्पल घेऊया, जनरली आपण एंट्रीज परचेस इनवॉइसमधून मारतो, तसे एंट्रीज पास केले पाहिजे. पण अकाउंटंट नवीन आहे, त्याला माहीत नाही, त्याच्या हातात परचेस ऑर्डर आलं, जवळपास फॉर्मॅट सेम असतो, आणि त्यांनी त्या महिन्याचे एंट्रीज सगळे परचेस ऑर्डर्सने पास केले. मग ते चुकीचं आहे. परचेस ऑर्डर म्हणजे आपण एक फक्त ऑर्डर दिली, आपण दिली, त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांनी गुड्स पाठवले पाहिजे, त्यांनी इनवॉइस पाठवलं पाहिजे, त्या इनवॉइसच्या डेटला आपण रेकॉर्डिंग करतो. हे झालं रॉंग डेटा कलेक्शन. असं होऊ शकतं की आपण ऑर्डर केले 100 वस्तू, त्यांनी म्हणले आमच्याकडे 100 नाही आहे, आता 50 पाठवतो. मग ॲक्च्युअलमध्ये इनवॉइस कितीचा बनणार, 50चा बनवणार. मग चुकीचा डेटा झाला की नाही. मग ह्याला म्हणतो आपण रॉंग डेटा कलेक्शन. तिसरं कारण काय असू शकतं, रॉंग रेकॉर्डिंग. आता आपण म्हणतो ना टायपो एरर्स होऊ शकतात कम्प्युटरमध्ये. म्हणजे 1500 करताना फास्ट करताना 51 पडलं, मग ते 5100 होऊन झालं. किंवा फटाफट टायपिंग एंट्री करतो तेव्हा 1 0 एक्स्ट्रा पडला, असं होतं ना. ॲक्च्युअलमध्ये झालंय हा, असे पेमेंट 10,000चं लाख पेमेंट झालंय आणि मग नंतर ते रिफंड घेत बसा, अशा पण गोष्टी ॲक्च्युअली होतात प्रॅक्टिकली. तर असेही चुका होऊ शकतात, ह्याला म्हणतो आपण रॉंग रेकॉर्डिंग. आणि चौथं कारण काय असू शकतं, इनकरेक्ट अरिथमॅटिकल कॅल्क्युलेशन. म्हणजे लिस्ट आहे, आपण ते परचेस बुक, सेल बुक्स बनवलेत ना, आणि त्यानंतर मग ते पिरियडिकली आपण परचेस अकाउंट, सेल्स अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, लेजरमध्ये ट्रान्सफर करतो. रोजच्या रोज 100 एंट्रीज होणार आहे, कोण प्रत्येक एंट्री पोस्ट करणार. त्याची आपण सेपरेट परचेस किंवा सेल्स बुक बनवतो, त्याची टोटल घेताना चुकीची घेतली, म्हणजे आपण ट्रान्सफर करणार लेजरमध्ये चुकीची अमाऊंट ट्रान्सफर केली, असं होऊ शकतं. हे आपले अरिथमॅटिकल कॅल्क्युलेशनचे एरर्स झाले. ॲडिशनमध्ये वगैरे ह्या चुका नंतर दिसून येतात. आता ज्याच्याकडून घेतलाय तो थोडी गप्प बसणार आहे, माझे पैसे आले नाही बोलणार, तेव्हा मग आपल्याला कळणार अरे हे अमाऊंट काहीतरी चुकीचं आहे, बरोबर. तर अशा गोष्टी आहेत. तर हे आहेत रिझन्स ऑफ एरर्स. एरर्स का होतात, तर लॅक ऑफ अकाउंटिंग नॉलेज, रॉंग डेटा कलेक्शन, रॉंग रेकॉर्डिंग आणि इनकरेक्ट अरिथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. हे इनकरेक्ट अरिथमॅटिकल जरा अवघड वाटत असेल तर रॉंग कॅल्क्युलेशन लिहिलं तरी चालेल. आता वळूया नीड ऑफ रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन म्हणजे काय, त्याला दुरुस्त करणे. म्हणजे आता एंट्रीमध्ये एरर झालाय, म्हणजे एंट्री चुकली आहे, तर त्याला रेक्टिफाय करणे, म्हणजे त्याला दुरुस्त करणे, बरोबर करणे, त्याला म्हणतात रेक्टिफाय करणे, म्हणजेच रेक्टिफिकेशन. तर नीड ऑफ रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन का केलं पाहिजे, आता हा काय प्रश्न आहे, चुकीचं आहे, त्याला बरोबर केलंच पाहिजे. तर त्यांनी 3 कारणं काढली आहेत. एंट्री चुकीचं असेल तर कसं चालणार, ज्याचं येणं आहे त्याला आपण देणं म्हणून रेकॉर्ड केलं तर चालणार आहे का, किंवा त्याच्या उलट ज्याचं देणं आहे त्याला येणं आहे म्हणून रेकॉर्ड केलं तर चालणार आहे का. ते एंट्री बरोबर झालेच पाहिजे, त्याला प्रश्नच नाही. म्हणून आपल्याला दुरुस्ती करायचं आहे, रेक्टिफिकेशन करायचं आहे. आणि जर एंट्रीजच चुकीचं असेल तर आपली प्रॉफिट किंवा लॉसची अमाऊंट चुकीची येऊ शकते. ते बरोबर येण्यासाठी आपल्याला एंट्रीज आपले रेक्टिफाय करावेच लागतात. म्हणजे रेकॉर्ड्स बरोबर मेंटेन केल्याने आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण बरोबर होतं, आणि आपलं जे काही प्रॉफिट आहे किंवा लॉस झालाय ती अमाऊंट पण बरोबर निघते, फायनलाइज होते. तसंच आणि अकाउंटिंग एंट्रीज बरोबर नसेल तर आपले ॲसेटची टोटल किंवा लायबिलिटीजची टोटल पण चुकीची असू शकते. मग त्यांनी काय होणार, बॅलन्स शीटची फिगर्स बरोबर नसणार, म्हणजे आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे हे बरोबर कळणार नाही. तर आपल्याला जर फायनान्शियल पोझिशन ॲक्युरेट फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला एंट्रीज बरोबर पास केली पाहिजे, त्यासाठी आपण बॅलन्स शीट बरोबर बनली पाहिजे, त्यासाठी आपण रेकॉर्ड्स रेक्टिफाय केले पाहिजे फॉर करेक्ट बॅलन्स शीट. इन शॉर्ट काय, फॉर करेक्ट अकाउंटिंग एंट्रीज, फॉर करेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जेणेकरून करेक्ट प्रॉफिट आहे का लॉस आहे हे अमाऊंट मिळणार, आणि करेक्ट फायनान्शियल पोझिशन करण्यासाठी, ॲक्युरेट फायनान्शियल पोझिशन करण्यासाठी
आणि बॅलन्स शीट पण करेक्ट अमाऊंट्सने बनण्यासाठी आपण आपले एंट्रीज रेकॉर्ड्स रेक्टिफाय केले पाहिजे. तर हे झालं नीड ऑफ रेक्टिफिकेशन. रेक्टिफाय का केले पाहिजे आपण आपले रेकॉर्ड्स. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स मध्ये इंट्रोडक्शन, अकाउंटिंग सिस्टम मॅन्युअल असो की कम्प्युटराइज सिस्टम असो, एरर्स अनअवॉइडेबल आहे. एरर्स होतातच. तर मग आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट हवे असतील तर असे एरर्स आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतील आणि ते रेक्टिफाय करावे लागतील. त्यानंतर आपण बघितलं रिझन्स ऑफ एरर्स. रिझन्स ऑफ एरर्समध्ये लॅक ऑफ अकाउंटिंग नॉलेज, म्हणजे एम्प्लॉईज तेवढे एज्युकेटेड नाही आहेत, अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रिन्सिपल्स माहीत नाहीत, डेटा कलेक्शन, रॉंग डेटा कलेक्शन, रॉंग रेकॉर्डिंग किंवा इनॲक्युरेट अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन, रॉंग कॅल्क्युलेशन, असे हे आपले रिझन्स ऑफ एरर्स आहे. एरर्स का होता. आणि शेवटी बघितलं नीड ऑफ रेक्टिफिकेशन. रेक्टिफिकेशन का केलं पाहिजे. तर त्याने आपल्याला बरोबर एंट्रीज, बरोबर रेकॉर्ड्स मेंटेन होतात. त्याने आपलं बरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर होतं, जेणेकरून आपल्याला करेक्ट प्रॉफिट और लॉस बिझनेसचा जो काय आहे ते कळतं. आणि रेक्टिफिकेशन केल्यामुळे आपली बॅलन्स शीटचे फिगर सगळे करेक्ट असतात आणि त्यामुळे आपल्याला आपली करेक्ट फायनान्शियल पोझिशन कळते. तर ही होती समरी या व्हिडिओची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ एरर. एररचे 4 प्रकार आहेत, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी.